हॅलो फ्रेंड्स, आम्ही लहानपणी ना खूप मज्जा मस्ती करायचो. खूप कुठले पण गेम खेळायचो, जसे सूरपारंब्या खेळायचो, पकडापकडी खेळायचो, चिप्पी चिप्पी खेळायचो, सायकल खेळायचो, टायर खेळायचो, खूप काय काय खेळायचो. आणि खायला पण असं लिमिट नव्हतं की हे खाल्लं पाहिजे ते खाल्लं पाहिजे. आम्ही काहीही खायचो आणि आम्हाला ते पचायचं सुद्धा. आम्ही कधी मैत्रिणींबरोबर शेतात जायचो, मग तिकडे कैऱ्या खायचो, बोरं खायचो, चिंचा खायचो, शेंगा खायचो, काकड्या खायचो, अगदी जे मिळेल ते खायचो. कधी पोट दुखलं नाही, कधी सर्दी झाली नाही, कधी खोकला झाला नाही, कधी काहीच नाही. पण आजकाल मुलांचं कसं झालेलं आहे माहिती का, हे त्यांना डिस्ट्रॅक्शन्स आलेले आहेत. मोबाईलचं त्यांना डिस्ट्रॅक्शन आलेलं आहे. सारखं मोबाईल मोबाईल मोबाईल. त्याच्यामुळे कधी बाहेर खेळणं नको, बाहेरचं जग बघणं नको, त्यांना उन्हाची किरणंसुद्धा बघायला भेटत नाही आणि बाकीच्या काही गोष्टी खायचं तर विषयच नाही. आणि त्यामुळे त्यांची इम्युनिटी पॉवर पण ढासळलेली आहे. कारण दवाखाने इझिली उपलब्ध होतात. आम्ही आधी लहानपणी आजारी पडायचो तर आम्हाला कधी दवाखाने माहिती नसायचे. आम्ही असं चांगलं होऊन जायचो. अगदी खूपच आजारी पडलो तर मग कधीतरी दवाखान्यात जायचो. आणि मग हे काय होतं, पॅरेंट्स इतके पॉझिटिव्ह झालेले आहेत ना, थोडंसं जरी मुलं आजारी पडले ना तर लगेच दवाखान्यात जातात. आणि त्याच्यामुळे काय होतं, त्यांची इम्युनिटी पॉवर सुधारत नाही, कारण ती वेळच त्यांच्यामध्ये येत नाही. त्यांचा जो आजार आहे तो शरीरातच राहून जातो, वरून त्यांना ड्रग्ज दिले जातात, त्याच्यामुळे तो काही विषयच राहत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे सोशल मीडियामुळे बाहेर जाणं हा प्रकारच माहीत नाही. सारखा मोबाईल मोबाईल मोबाईल. तसं जर विचार केला ना तर सोशल मीडियाचे फायदे पण तेवढेच आहेत, तोटे पण तेवढेच आहेत. तुम्हाला त्याच्याकडून काय मिळवायचं आहे हे तुमच्या हातात आहे. आता बघा, मोबाईलचे खूप दुष्परिणाम आहे. मी तर सारखे रील्स टाकते, म्हणजे याच्यावरनं तर तुमच्या लक्षात आलंच असेल की मला किती ॲडिक्शन आहे मोबाईलचं. खरोखर सांगते, म्हणजे विदाऊट मोबाईल मी तर जिवंत राहू शकत नाही. म्हणजे माझ्यासाठी मोबाईल खूप इसेन्शियल गोष्ट आहे. त्याच्यामुळे मी काय कोणाला सांगू शकत नाही की बाबा रे तू मोबाईल बंद कर किंवा तू वापरू नको. बट आपल्याला मोबाईलचा यूज कसा करायचा आहे, आपल्याला ह्या सोशल मीडियाचा यूज कसा करायचा आहे, तर ते आपल्या हातात आहे. ठीक आहे, एंटरटेनमेंटसाठी तुम्ही थोडंसं टायमिंग ठेवा. त्याच्यानंतर बाकीचा जो मोबाईलचा यूज आहे तो तुमच्या अभ्यासासाठी करा. आता मी माझ्या आयुष्यात घडलेली एक सोपी गोष्ट सांगते. एका दिवशी काय झालं, मी आदल्या दिवशी खूप थकलेले असल्यामुळे दुसऱ्या दिवशी मला खूप म्हणजे असं झालं, उठावंसंच वाटत नव्हतं आणि ऑफिसला जाणं पण गरजेचं होतं. पण तरी मी कशी तरी उठली, आळसातच उठली, हळूहळू चालत होती, हळूहळू माझं दैनंदिन कामं आटोपत होती. मला काय सवय आहे, उठल्यानंतर मोबाईल चार्जिंगला लावायचा, ब्रश घ्यायचा, ब्रश करायचा आणि ब्रश करता करता काही नवीन आहे का असं चाळायची सवय आहे. तसंच केलं मी. ह्या चेअरवर येऊन बसली, ब्रश करत होती, मोबाईल बघत होती आणि मोबाईल बघता बघताच खूप आळस भरलेला होता. मला काय करावं काही सुचत नव्हतं. आणि मग असंच बघता बघता ना एक रोडीज आलं. आणि रोडीज तर तुम्हाला माहितीच असेल, रोडीज खूप छान म्हणजे एकदम भारी गेम आहे. आणि मग ते रोडीज बघत असतानाच आहे ना, एक लेडीचं मुलाखत आली तिथे, आशू जैन नावाच्या. त्या लेडीचं 57 एज आहे. त्या लेडीजने त्यांच्या ह्या 54-55 वर्षावयामध्ये एज्युकेशन कंप्लीट केलं. त्यानंतर त्यांनी हेल्थ गोलकडे त्यांनी चाल केली आणि आता त्या रोडीजमध्ये आहेत. त्या खूप छान एक्सरसाइज करतात, रोडीजमधले प्रत्येक टास्क ते कंप्लीट करतात आणि खूप खतरनाक आहेत. त्यांची जी पॉझिटिव्हिटी आहे ना ती खूप खतरनाक आहे. आणि ते बघितल्यानंतर मला असं वाटलं, अरे ही बाई माझ्यापेक्षा लिटरली 10 वर्षांनी मोठी आहे आणि ही रोडीज करती आहे, ही किती भन्नाट गोष्टी करते आहे आणि मी काय करते, आळस. बापरे, मला असं वाटायला लागलं होतं की मी म्हातारी झाले, माझे गुडघे दुखतात, मला आता काही कामं होत नाही, मी काही करू शकते का नाही, माझं संपलं आता, असं जे वाटत होतं. पण ते जेव्हा मी त्या आशू जैनची मुलाखत बघितली आणि त्यांचे टास्क बघितले आणि त्यांचा जो प्रोग्राम बघितला, त्यानंतर माझी झांज उतरली आणि जी निगेटिव्हिटी आलेली होती माझ्यामध्ये, जो थकवा आलेला होता, तो त्या दिवसानंतर जे गायब झाला तो गायबच झालेला आहे. मला पण कुठेतरी असं वाटलं ना की अरे नाही, ती आशू जैन करू शकते तर आपण का नाही. मग तेव्हापासून मी माझ्यामध्ये सुधारणा करून घेतले. थोडंसं एक्सरसाइजकडे वळाली, थोडीशी मेडिटेशनकडे वळाली, स्वतःमध्ये स्मार्टनेस आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा गोष्टी असतात. मग आपण ठरवायचं की आपण मोबाईलचा यूज किती करायचा आणि किती नाही आणि कशा पद्धतीने करायचा.
ठीक आहे, मी ॲग्री आहे की तो एंटरटेनमेंटसाठी पण मोबाईल वापरा, पण चांगल्या गोष्टी घेण्यासाठी पण मोबाईलचा यूज करा आणि मुलांना थोडंसं मोबाईलपासून लांब करा. कारण बघा, आपण मोबाईल बघत असलो ना तरी आपल्याला आजूबाजूचं विश्व दिसत नाही. आपलं तर संपलं हो, पण मुलांचं आता स्टार्ट झालेलं आहे. मोबाईलमुळे मंद बुद्धी होऊन जाते आणि जे मुलांना शिकायचं आहे ते त्यांचं शिकणं होत नाही. म्हणून कृपया मुलांकडून हळूहळू प्रेमाने त्यांना थोडंसं कॉन्फिडन्समध्ये घेऊन मोबाईल त्यांचा थोडा थोडा कमी करा, एवढीच माझी रिक्वेस्ट आहे.